पुढील आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठ्या बदलांची शक्यता. धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना डच्चू मिळण्याची शक्यता, तर खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता. ऑपरेशन टायगर 3.0 साठी शिंदेंच्या शिवसेनेचे 5 शिलेदार ठरले. उदय सामंत, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, निलेश राणे आणि दादा भुसेंवर जबाबदारी. ठाकरेंचे आमदार फोडण्याची जबाबदारी असल्याची विश्वसनीय सूत्रांची पुढारी न्यूजला माहिती. उद्धव ठाकरेंचा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा. आज यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीतील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. ठाकरेंच्या दौऱ्याचा टीझर प्रदर्शित. आता पलटवार होणार असा टीझरमधून बंडखोरांवर निशाणा. आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ. मेहतांच्या कंपनीनं वरसावे इथल्या आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातून सिद्ध. खोटी बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांची अफरातफर. रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. उपमुख्यमंत्री शिंदे रायगडावर उपस्थित. नागपुरातही शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा. किल्ले विशाळगडावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन. तीस जूनपर्यंत कोकणातच पावसाचा जोर राहणार. उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज. जुलैमध्ये मात्र राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज. मुंबईतील धरणांमध्ये अवघा 7% पाणीसाठा. जून महिना संपत आला तरी धरण क्षेत्रात कोरड. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता. जलजीवन मिशनसाठी राज्य सरकार देणार 22,898 कोटींचा निधी. केंद्र सरकारनं हात आखडल्यानं राज्याच्या तिजोरीवर बोजा. ग्रामीण भागातील पाणी योजनांसाठी राज्य सरकारचा स्वनिधी. शेतकरी कर्जमाफीच्या अटी काढा, अन्यथा शेतकऱ्यांसाठी 29 जूनला रस्त्यावर उतरणार. आमदार रोहित पवार यांचा सरकारला इशारा. 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात, असाही रोहित पवार यांचा आरोप. नाशिकच्या मुंगसे गावात अघोरी जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. अघोरी विधी करत असल्याच्या संशयावरून 9 जणांना रंगेहाथ पकडलं. घटनास्थळावरून जादूटोण्याच्या विधीसाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त. नागपुरात कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोट मंजूर होताच संतापलेल्या पतीकडून पत्नीची हत्या. विवाहानंतर पतीकडून दारूच्या नशेत पत्नीला मारहाण. निकालानंतर पत्नीकडून कामठीला येऊन भर रस्त्यात पत्नीची हत्या. ॲपलच्या वस्तू तब्बल 42% महागल्या. मॅकबुक आणि आयपॅडच्या किमतीमध्ये 20 ते 42% वाढ. मॅकबुक प्रोची किंमत तब्बल 3 लाखांच्या आसपास. AI तंत्रज्ञानामुळे मेमरी चिप्सच्या किमती वाढ झाल्यानं निर्णय. अमेरिका इराण यांच्यामधला तणाव पुन्हा एकदा वाढला. शस्त्रसंधी असताना इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा हल्ले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर इराणचा हल्ला, तर अमेरिकेचा इराणमधील सिरिकवर हल्ला. व्हेनेझुएलाच्या भूकंपामध्ये आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू. 4,300हून अधिक जखमी. 39,000 जण बेपत्ता. व्हेनेझुएलामधील हा गेल्या 126 वर्षातला सगळ्यात मोठा भूकंप.